नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आपण करंट अफेअर्सची सीरीज सुरू केलेली आहे. त्या सीरीजच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी डिसेंबर 2025 मध्ये जे काही करंट अफेअर्स विच इज रिलेटेड आवर सब्जेक्ट किंवा या ठिकाणी आपल्या सिलेबसच्या बाबतीमधले जे करंट अफेअर्स आहे ते आपण इथं पूर्णपणे कव्हर करणार आहोत. तर या सीरीजचा जो फायदा आहे किंवा या सीरीजचा जो मोटिव्ह आहे तो म्हणजे येणारी MPSCचे विविध प्रकारचे एक्झाम्स असतील, ते राज्यसेवा, कंबाईन किंवा सरळ सेवेच्या सर्व प्रकारचे एक्झाम, त्याचबरोबर या ठिकाणी येणारी जे हायकोर्टची एक्झाम आहे त्या एक्झामला सुद्धा हे फायदेशीर होणार आहे. तर ही जी सिरीज आहे किंवा या ठिकाणी हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. त्याचबरोबर ह्याची जी PDF आहे ही डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला उपलब्ध असणार आहे आफ्टर लेक्चर. त्यामुळं या ठिकाणी लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा, कारण याच्यामध्ये आपण 100 पेक्षाही जास्त जे कंटेंट आहे किंवा क्वेश्चन तयार केलेले आहेत. म्हणजे कंटेंटचं रूपांतर आपण क्वेश्चनमध्ये केलेलं आहे. तर डेफिनेटली येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचं रिफ्लेक्शन दिसणार आहे. तर चला लेट्स स्टार्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो आहे, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पहिल्यांदाच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला? आता खेलो इंडिया विद्यापीठ ही जी स्पर्धा आहे तर यामध्ये पहिल्यांदा समावेश कोणत्या खेळाचा करण्यात आला, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर यामध्ये बीच व्हॉलीबॉल आणि सायकलिंग या खेळाचा इथं समावेश करण्यात आला. आता बीच व्हॉलीबॉल आणि सायकलिंगच्या बाबतीत जर पाहिलं तर यामध्ये खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2025 ची ही 5वी आवृत्ती होती, जी राजस्थानमध्ये ही जी स्पर्धा आहे ती पार पडली. कुठं? राजस्थानमध्ये. आणि यामध्ये पहिल्यांदाच बीच व्हॉलीबॉल आणि सायकलिंग आणि जलक्रीडांचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारची ही खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन याच्या अगोदर या ठिकाणी आपण स्पेशल सरळ सेवेची होलिस्टिक बॅच सुरू केलेली आहे. अगदी दर्जेदार लेक्चर्स आहेत, फॅकल्टीज आहेत. या सगळे फॅकल्टीचे डेमो लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. अगदी 1499 रुपयाला ही बॅच, ज्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक किंवा या ठिकाणी विविध इतर पदे जी आहेत, आरोग्य विभाग असेल, नगर परिषद असेल, तर त्या सगळ्यांना कव्हर करणारी ही बॅच आहे. आणि ऑफर प्राइस सध्या 1499 आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी इतरही सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा ऑप्शनल असेल किंवा सरळ सेवा असतील. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 2. यामध्ये 26वा हॉर्नबिल उत्सव, ओके, कितवा? 26वा हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात पार पाडला? आता हा जो आहे हॉर्नबिल म्हटलं की या ठिकाणी नागालँड आपल्या लक्षात आलं पाहिजे की नागालँडमध्ये हा उत्सव होत असतो. तर हा 26वा हॉर्नबिल उत्सव नागालँडमध्ये 1 ते 10 डिसेंबर या दरम्यान या ठिकाणी किसमा, ओके, किस्मा येथे हा साजरा झाला. आणि एक प्रकारचं नागा संस्कृती जी आहे किंवा नागा कल्चर आहे ते दाखवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी ह्या हॉर्नबिल उत्सवातून होत असतं. ओके, हॉर्नबिल उत्सव. तर लक्षात ठेवा, हॉर्नबिल उत्सव कुठं? नागालँडमध्ये साजरा केला गेला. त्यानंतर नेक्स्ट यामध्ये सराईचुंग फेस्टिवल, आपल्याला एका दिवस फेस्टिवल प्रश्न विचारले जातात. सराईचुंग फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? आता सराईचुंग म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे आसाम. ओके, आसाम या राज्यात हा उत्सव साजरा करण्यात आला. आसाममध्ये पहिल्यांदाच संरक्षित राज्यशाही पक्षी अभयारण्यामध्ये पुनर्जीवन करण्यासाठी हा महोत्सव करण्यात आलेला आहे. ओके, तर हा आसामचा महोत्सव आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे की आसामचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? ओके, कोण होते? त्यांचा 80 फूट पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आणि सध्या काय आहे, आसाममध्ये इलेक्शन होणार आहे, त्यामुळे आपल्याला एखादा प्रश्न याच्यावर अपेक्षित असतो. तर यामध्ये आहेत की गोपीनाथ बारदोलोई, ओके, गोपीनाथ बारदोलोई हे जे आहेत हे आसामचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हा जो 80 फूट पुतळा आहे हा गुवाहाटी विमानतळावर या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. गोपीनाथ बारदोई यांच्या स्मरणार्थ हा पुतळा बसवण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि ह्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आसामचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? गोपीनाथ बारदोली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की परदेशी विद्यार्थ्यांसाठी गोल्ड कार्ड व्हिसा, ओके, गोल्ड कार्ड व्हिसा योजना कोणत्या देशाने सुरू केली? ओके, तर ही जी आहे ही योजना कोणी सुरू केली असेल तर अमेरिकेने या ठिकाणी गोल्ड कार्ड व्हिसा जी आहे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ही योजना
सुरू केलेली आहे आणि यामधून या ठिकाणी हे विद्यार्थ्यांना इझिली काय आहे अमेरिकनचं नागरिकत्व मिळण्याचा एक प्रकारचा सोपा मार्ग जो आहे या माध्यमातून ओपन झालेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी की हा गोल्डन व्हिसा जो आहे तो कशासाठी आहे विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यानंतर पुढे रिव्हॉल्वर ओके रिव्हॉल्वर ऑफ ऑनर ओके रिव्हॉल्वर ऑफ ऑनर मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला PSI कोण ठरल्या. आता रिव्हॉल्वर ऑफ ऑनर जो आहे तो कोणाला दिला जातो की PSIच्या ट्रेनिंगमध्ये जे ट्रेनी ओके चांगल्या पद्धतीने ते ट्रेनिंग पूर्ण करतात ओके त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर यामध्ये प्रियंका पाटील यांना हा पुरस्कार दिला गेला. ओके त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाचे महत्वाचं आहे बघा पंतप्रधान कार्यालयाचे PMOचे नवीन नाव या ठिकाणी काय ठेवण्यात आलेलं आहे. PMOचं नवीन नाव तर PMOचं नवीन नाव काय आहे सेवा तीर्थ. सेवा तीर्थ जे आहे हे PMOचं नवीन नाव आहे. ओके त्या ठिकाणी प्रधान मिनिस्टर ओके PM म्हणजे प्रधानमंत्री ऑफिस किंवा प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. तर PMOचं नाव बदलून आता सेवा तीर्थ करण्यात आलेलं आहे. आणि राजभवन ओके तसेच राजभवन हे लोकभवन झालेलं आहे आणि केंद्रीय सचिवालय हे काय आहे कर्तव्य भवन आहे. केंद्रीय सचिवालय काय म्हटलेलं झालं आहे की कर्तव्य भवन. हे अशा पद्धतीचे काही नावं जे आहेत ते चेंजेस करण्यात आलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओके राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या पाणबुडीतून प्रवास केला. याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी इतर राष्ट्रपतींनी सुद्धा हा प्रवास केलेला आहे. तर कोणती पाणबुडी आहे ओके तर ती आहे या ठिकाणी INS वाक्षीर ओके INS या ठिकाणी वाक्षीर जी आहे ही पाणबुडी या पाणबुडीमधून या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या ठिकाणी प्रवास केला. आणि कारवार या ठिकाणी नौतळावर राष्ट्रपतींनी INS वाक्षीर मधून ऐतिहासिक प्रवास केला. असा प्रवास करणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. ओके दुसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. ओके याच्या अगोदर याच्यामध्ये APJ अब्दुल कलाम सुद्धा यांनी सुद्धा प्रवास केला होता. त्यानंतर वाघिणीचे हवाई स्थलांतर करण्याची पहिली घटना जी आहे ही कोणत्या प्रकल्पादरम्यान घडली. कोणत्या प्रकल्पामध्ये ही घडली होती. तर यामध्ये एका प्रकल्पामधून वाघीण जी आहे ती दुसऱ्या प्रकल्पात नेण्यात आली. तर ते पेंच मधून ते रामगड ओके या ठिकाणी ही पेंच ते रामगड ओके या दरम्यान ही वाघीण जी आहे स्थलांतरित करण्यात आली. पेंच कुठं आहे पेंच आहे मध्य प्रदेशमध्ये आणि रामगड जे आहे रामगड विषधारी हे जे आहे राजस्थानमध्ये. हा या ठिकाणी की यांना या वाघिणीला MI-17 या हेलिकॉप्टरने काय आहे की याच्यामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. ओके दुसऱ्या ठिकाणी हे शिफ्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय प्रेरणास्थळामध्ये कोणाचा पुतळा समाविष्ट नाही. ओके की कोणाचा पुतळा समाविष्ट नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे. की एक तर आहे या ठिकाणी श्यामप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय प्रेरणास्थळ ओके त्यानंतर दीनदयाल उपाध्याय यांचा पण आहे अटल बिहारी यांचा पण आहे. ओके तर महात्मा गांधी यांचा पुतळा नाही. ओके कशामध्ये राष्ट्रीय प्रेरणा स्थळामध्ये. आता यामध्ये लखनौ येथील प्रेरणा स्थळात मुखर्जी उपाध्याय आणि वाजपेयी यांचे या ठिकाणी 65 फूट काचचे जे पुतळे आहेत हे बनवण्यात आलेले आहेत. ओके याच्यामध्ये गांधींचा पुतळा नाही. त्यानंतर या ठिकाणी मनरेगा ओके महात्मा गांधी रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी गॅरंटी रोजगाराची गॅरंटी देत होती 100 दिवसाची रोजगाराची गॅरंटी देत होती. तर ती जी योजना आहे ती रिप्लेस करून या ठिकाणी नवीन कायदा पारित करण्यात आला आणि त्या नवीन कायद्याचं जे मंजूर कायदा करण्यात आले त्याचं नाव काय आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मनरेगा रद्द करून त्याच्या जागी कोणत्या नवीन कायदा डिसेंबर 2025 मध्ये मंजूर करण्यात आला तो कोणता आहे त्या ठिकाणी विकसित भारत रोजगार आणि उपजीविका ग्रामीण कायदा. ओके जी ज्याला म्हटलं जातं की विकसित भारत रोजगार आणि उपजीविका ग्रामीण कायदा हे जे आहे या ठिकाणी हे या मनरेगाला कन्वर्ट करण्यात आलं आणि याच्यामध्ये 125 दिवसाचा रोजगार जो आहे तो देण्यात आला. परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. तो बदल म्हणजे काय आहे तर यामध्ये की आता 60% जी निधी आहे ओके म्हणजे एकूण निधीपैकी 60% निधी जो आहे तो या ठिकाणी 60% निधी जो आहे तो केंद्र सरकार देणार आणि 40% निधी जो आहे तो स्टेटला द्यावं लागणार आहे. पूर्वी ही योजना जी होती पूर्णपणे 100% काय होती की सेंट्रल स्पॉन्सर स्कीम होती. परंतु आता या ठिकाणी याच्यामध्ये चेंज करण्यात आलेला आहे आणि 125 दिवसाचा रोजगार हमीची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. नेक्स्ट फिफा पहिल्यांदा आता फिफाचा या ठिकाणी पहिल्यांदा शांतता पुरस्कार जो आहे हा कोणाला देण्यात
प्रदान करण्यात आलेला आहे. आता शांततेसाठी जे व्यक्ती या ठिकाणी विविध देशामध्ये भांडणं लावत आहेत, विविध देशामध्ये युद्ध लावत आहेत, अशा व्यक्तीला या ठिकाणी हा शांतता पुरस्कार दिलेला आहे. तर यामध्ये या ठिकाणी पहिलाच शांतता फिफाचा आहे. तर यामध्ये कोणाला दिला? डोनाल्ड ट्रम्प. ओके, डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार दिला. तर यामध्ये की जागतिक फिफाचा हा शांतता पुरस्कार आहे. त्यानंतर की द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे आहे? द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे जे पुस्तक आहे, हे आहे शिखर धवनचं. आता शिखर धवननं हे पुस्तक जे आहे हे पब्लिश केलेलं आहे. शिखर धवन आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण एखाद्या वेळेस आपल्याला पुस्तकावर सुद्धा प्रश्न विचारला जात असतो. नेक्स्ट, न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढवण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आलेली आहे? तर यामध्ये ती आहे PS नरसिंहा समिती. ओके, PS नरसिंहा समिती जी आहे ही न्यायव्यवस्थेमध्ये, लक्षात ठेवा, न्यायव्यवस्थेमध्ये AIचा वापर करण्यासाठी किंवा या ह्याच्यामध्ये ही नरसिंहम जी समिती आहे, ही नरसिंहा समिती जी आहे ही तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट, डिसेंबर 2025 मध्ये की बदलानुसार केंद्रीय सचिवालयाचे नाव, ओके, केंद्रीय सचिवालयाचे नाव काय करण्यात आलेले आहे? कर्तव्य भवन करण्यात आलेलं आहे. ओके, कर्तव्य भवन. आणि सेवा तीर्थ कशाचं आहे? तर हे आहे PMOचं. ओके, सेवा तीर्थ PMOचं आहे. ओके, तर केंद्रीय सचिवालयाचे नाव या ठिकाणी हे कर्तव्य भवन करण्यात आलेलं आहे. आणि पंतप्रधान PMOचं कार्यालय सेवा तीर्थ आहे. आणि राजभवन लक्षात ठेवायचं, त्याला लोकभवन हे नाव जे आहे हे चेंज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे? ओके, तर याच्यामध्ये किंवा की कोणाला इन्व्हिटेशन दिलं होतं? त्यामध्ये की उर्सुला वॉन डेर लेन आणि अँटिनिओ कोस्टा यांना या ठिकाणी हे निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये हे विशिष्ट हे युरोपियन या ठिकाणी युनियनचे अध्यक्ष आहेत, त्यांना या ठिकाणी हे इन्व्हिटेशन दिलेलं आहे. आणि थीम होती वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत, महत्वाचं. त्याननंतर इस्रोने प्रक्षेपित केलेल्या आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह कोणता? ओके, तर कोणता आहे? ब्लूबर्ड ब्लॉक 2 जे आहे ते या ठिकाणी सर्वात वजनदार असा उपग्रह आहे. तर यामध्ये हे LVM-3M6 रॉकेटद्वारे या ठिकाणी ब्लूबर्ड ब्लॉक हा जो आहे हा या ठिकाणी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आला. आणि हा भारताने सोडलेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह म्हणून या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये निधन झालेला खालिदा जिया, ओके, खालिदा जिया या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या? खालिदा जिया तर या ठिकाणी ह्या होत्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान. तर यामध्ये त्या 80 वर्षी त्यांचं निधन झालं. आणि त्या बांगलादेश नॅशनल पार्टी, त्यांची पार्टीचं नाव काय होतं? बांगलादेश नॅशनल पार्टीच्या त्या अध्यक्ष होत्या. एकूण 3 वेळा त्या पंतप्रधान झालेल्या आहेत आणि 1991 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. अशा प्रकारच्या या ठिकाणी त्या खालिदा जिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यानंतर भारताच्या कोणत्या सणाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे? तर दीपावलीला काय आहे या ठिकाणी अमूर्त सांस्कृतिक वारसा जो आहे त्यामध्ये या ठिकाणी युनेस्कोने दर्जा दिलेला आहे. तर यामध्ये दीपावली सणाला डिसेंबरमध्ये लाल किल्ल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. ओके, त्यानंतर यामध्ये हे महत्त्वाचं आहे की हा भारतासाठी गौरवाचा सण होता. दीपावली हा जो उत्सव आहे तो युनेस्कोने किंवा की एक प्रकारे अमृत वारसा महोत्सव म्हणून या दिले आहे. ओके, अमूर्त वारसा. नेक्स्ट, हे कोपरा जलाशय, ओके, ज्याला नुकताच या ठिकाणी रामसर साईटचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, सध्या रामसर साईट म्हटलं तर किती टोटल मध्ये जर म्हटलं आतापर्यंत, ओके, तर किती आहेत? 98 रामसर साईट आहेत. यामध्ये कोपरा जलाशयाला सुद्धा रामसर साईटचा दर्जा दिलेला आहे. तर ते कोणत्या राज्यात स्थित आहे अशा प्रकारचा? तर हे झारखंडमध्ये कोपरा जलाशय आहे. कुठं आहे? झारखंडमध्ये. तो कोपरा जलाशय
कोपरा जलाशय कुठं आहे? या ठिकाणी छत्तीसगडमध्ये आहे. ओके, कुठं आहे? छत्तीसगड. तर यामध्ये छत्तीसगडमध्ये मधील बिलासपूर जवळ या ठिकाणी हे जलाशय आहे. आणि दुसरं राजस्थानमध्ये सिली सेड, ओके, सिली सेड तलावाला सुद्धा या ठिकाणी हा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतातील संख्या जी आहे ती 96 आहे आणि सध्याच्या याला काय आहे ते 98 झालेली आहे. ओके, तर आणि या जलाशयामध्ये कोणत्या या ठिकाणी कोपरा जलाशयामध्ये कुठून पाणी येतं? तर या ठिकाणी महानदीचं पाणी जे आहे ते कोपरा जलाशयामध्ये येत आहे. नेक्स्ट, डिसेंबर 2025 मध्ये राष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटनेची कोणत्या लिपीतील आवृत्ती जारी केली? कोणत्या लिपीतील? ओल चिकी. ओके, ओल चिकी यामध्ये या ठिकाणी ही राज्यघटना जी आहे ही ओल चिकी जी लिपी आहे त्यामध्ये ही आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. तर राज्यघटनेची संताली भाषेतील आवृत्ती आहे आणि ओल चिकी लिपी ही 2025 मध्ये 100 वर्षे याला पूर्ण झालेली आहेत. आणि पंडित रघुनाथ मुर्मू यांनी ही लिपी 1925 मध्ये विकसित केली होती आणि संताली ही 8व्या अनुसूचीतील महत्त्वाची भाषा आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओल चिकी लिपीमध्ये. त्यानंतर भारतात दरवर्षी राष्ट्रीय सुशासन दिवस, गुड गव्हर्नन्स डे जो आहे हा कधी साजरा केला जातो? गुड गव्हर्नन्स डे जो आहे तो कधी असतो? 25 डिसेंबरला गुड गव्हर्नन्स डे आहे. कारण त्या दिवशी या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्त या ठिकाणी हा गुड गव्हर्नन्स डे जे आहे 2014 पासून या ठिकाणी म्हणजे साजरा करायला सुरुवात झालेली आहे. गुड गव्हर्नन्स डे 25 डिसेंबर. त्यानंतर चक्रवात दत्वा, ओके, चक्रवात दत्वामुळे झालेल्या नुकसानीसाठी भारताने कोणत्या देशाला मदत केली होती? तर कोणाला मदत केलेली आहे? श्रीलंकेला मदत केली होती. आणि यासाठी या ठिकाणी जे ऑपरेशन होतं, तर ऑपरेशन होतं सागर बंधू. या सागर बंधूच्या माध्यमातून या ठिकाणी 40 ते 50 दशलक्ष डॉलरचं पॅकेज जे आहे ते आपण या ठिकाणी ह्या श्रीलंकेला दिलं होतं. तर यामध्ये हे जे नाव आहे यामध्ये हे नाव कोणी ठेवलेलं आहे? यमन या देशाने हे नाव ठेवलेलं आहे. आणि हे सायक्लॉनची नाव ठेवण्याची जी पद्धत आहे ती सायक्लिकल पद्धतीने असते. ABCD अशा पद्धतीनं या ठिकाणी नावं ठेवले जातात. ओके, त्यानंतर अरवली पर्वतरांगाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भागात खाणकामाची परवानगी दिलेली आहे? आणि अरवली पर्वत जो आहे तो हा ओल्डेस्ट माउंटेन पर्वत मानला जातो. त्यामध्ये अरवली पर्वत आहे. तर यामध्ये 0.19% जो भाग आहे त्यामध्ये खाणकामाची काय आहे परमिशन देण्यात आलेली आहे. नेक्स्ट, अरवली क्षेत्रात नवीन व्याख्या या ठिकाणी तयार करण्यात आली सुप्रीम कोर्टाने आणि केवळ अत्यंत मर्यादित भागातच काय आहे खाणकाम करण्यात येईल सांगितलं. आणि 100 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या टेकड्यांनाच अरवली म्हटलं जाईल. याच्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद झाला होता आणि पर्यावरणवादी जे होते त्यांनी याला विरोध केला होता की 100 मीटरपेक्षा जास्त टेकड्यांनाच कसं काय तुम्ही अरवली म्हणू शकता. ठीक आहे. त्यानंतर भारतात रोलिंग बजेट, ओके, भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी मध्य प्रदेशने या ठिकाणी रोलिंग बजेट जे आहे ते प्रेझेंट केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी 26-27 या फायनान्शियल इयर पासून होणार आहे. आणि येथे हे तिसरे बजेट एकत्रित तयार केलेले आहे आणि दीर्घकालीन उपाययोजनेची ही तरतूद आहे. ओके, तर इथं लक्षात ठेवा कोण आहे? मध्य प्रदेशने रोलिंग बजेट हे जे आहे हे सादर केलेलं आहे. त्यानंतर हनुक्का, ओके, हनुक्का सण कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो? आता हनुक्का सण जो आहे तो या ठिकाणी ज्यू समुदायामार्फत या ठिकाणी साजरा केला जातो. आता यामध्ये हनुक्का म्हणजे काय आहे? समर्पण. ओके, हनुक्का म्हणजे काय आहे? समर्पण. आणि हा काय आहे? एक प्रकारचा सण आहे. आणि हा सण जो आहे या ठिकाणी 8 दिवस चालतो आणि हिब्रू कॅलेंडरनुसार हा सण साजरा केला जातो. त्यामध्ये 14 ते 22 दरम्यान या ठिकाणी हा सण किंवा उत्सव जो हनुक्का आहे तो या ठिकाणी होता. आणि हनुक्का जो आहे हा कोणत्या समुदायाच्या बाबतीत आहे? ज्यू समुदायाच्या बाबतीत आहे. ज्यूस. नेक्स्ट, फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट सिरीज, ओके, बेस्ट सिरीजचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर बेस्ट सिरीज काय आहे? ब्लॅक वॉरंट. ओके, ब्लॅक वॉरंटला बेस्ट सिरीजचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर यामध्ये फिल्मफेअर OTT अवॉर्ड जो आहे तो ब्लॅक वॉरंटला देण्यात आलेला आहे. ब्लॅक वॉरंट तर सर्वोत्कृष्ट सिरीज म्हणून पुरस्कार मिळालेला आहे.
आणि नागेश कुकनूर यांनी या ठिकाणी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून हा निवडलेला आहे. डायरेक्टर होते या ठिकाणी नागेश कुकनूर. आणि जयदीप अहलावत यांना या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सुद्धा या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रेस क्लब ऑफ इंडिया, ओके, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, महत्वाचं बघा, किंवा प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर कोण आहेत या ठिकाणी संगीता बरुआ पिशा रोती. ओके, पिशा रोती हे ज्या आहेत त्यांचं प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून, पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून काय आहे निवड करण्यात आलेली आहे. त्या आसाममधील एक प्रसिद्ध पत्रकार व लेखिका आहेत. आणि प्रेस क्लब ऑफ इंडियाची स्थापना पाहिलं तर या ठिकाणी 20 डिसेंबर 1957 ही या ठिकाणी प्रेस क्लब ऑफ इंडिया आहे. तर याच्या अध्यक्षपदी या ठिकाणी ही संगीता बरुआ पिशा रोती यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर फिफा मेन्स प्लेयर ऑफ द इयर, ओके, फिफा मेन्स प्लेयर ऑफ द इयर 2025 हा कोणाला देण्यात आलेला आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवा हा आहे की उस्मान डंबेले. ओके, उस्मान डंबेले यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला फिफा मेन्स प्लेयर ऑफ द इयर. ओके, या ठिकाणी फ्रान्सच्या कुठले आहेत, हा खेळाडू कुठला आहे, फ्रान्सचा आहे, उस्मान डंबेले. 2025चा फिफा मेन्स प्लेयर ऑफ द अवॉर्ड देण्यात आलेला आहे. डंबेले 2025चा बॅलंडी ओर पुरस्कार सुद्धा या ठिकाणी ह्यांनी जिंकलेला आहे. आणि महिला गटात स्पेनच्या महिला गटामध्ये कोणाला मिळालेला आहे, येताना बोनमतीला, ओके, यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आलेलं आहे. ओके, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांचे डिसेंबर 2025 मध्ये निधन झाले. ते कोणत्या राज्याचे रहिवासी होते, राम सुतार या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी होते. आणि त्यांनी अनेक प्रकारचे मूर्ती ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. तर भारताचे प्रसिद्ध मूर्तिकार यांचं 100व्या वर्षी निधन झालं. आणि त्यांनी जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे त्याचं डिझाईन केलं होतं, स्टॅच्यू ऑफ युनिटी. सरदार पटेल यांचा या ठिकाणी नर्मदा डॅमवर हा जो प्रोजेक्ट आहे किंवा हा जो पुतळा आहे तो उभारण्यात आलेला आहे. तर याचं डिझाईन जे आहे ते या ठिकाणी राम सुतार यांनी केलं होतं. त्याचबरोबर त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि टागोर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारचे राम सुतार. त्यानंतर युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर रिफ्युजीज, ओके, त्या नवीन प्रमुखपदी कोणाची निवड झालेली आहे, तर कोणाची निवड आहे, बरहम सली. ओके, बरहम सली यांची युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज हे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आता यामध्ये इराकचे माजी राष्ट्रपती बहरम सली यांना या ठिकाणी प्रमुख म्हणून निवडण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी इटलीच्या फिलिपो ग्रांडी यांची जागा घेतलेली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने ऑर्डर ऑफ ओमान चा सर्वोच्च नागरी सन्मान दिला, ऑर्डर ऑफ ओमान. आता या ठिकाणी ऑर्डर ऑफ ओमान म्हटल्यानंतर कोण देणार आहे, कोणता देश आहे, तर या ठिकाणी ओमानच आहे. तर ओमान या देशाने या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ ओमान हा पुरस्कार देण्यात आला. सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो ओमानचा. ओके, आणि या सन्मानानंतर पंतप्रधान मोदींना मिळालेल्या एकूण आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची संख्या जी आहे ती किती झालेली आहे, 29. म्हणजे पंतप्रधान मोदी यांना 29 पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. विविध देशांमधून ते पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. आणि याच महिन्यात या ठिकाणी इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान देखील मिळाला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्रालयाने, ओके, दुलस्ती स्टेज 2 जलविद्युत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प कोणत्या नदीवर या ठिकाणी बांधण्यात आला आहे, कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे, हा चिनाब नदीवर. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, दुलस्ती स्टेज 2 हा जो प्रकल्प आहे चिनाब नदीवर आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर 260 मेगावॉटचा हा दुलस्ती स्टेज 2 प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा प्रकल्पाद्वारे या ठिकाणी किंवा या प्रकल्पाद्वारे 3,270 कोटी रुपये या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे. आणि चिनाब नदी चंद्र आणि भागा या दोन संगमातून या ठिकाणी चिनाब तयार झालेली आहे. ओके, चिनाब इथं लक्षात ठेवा. चिनाब नदीवर या ठिकाणी हा जो पूल आहे तो बांधण्यात आलेला आहे चिनाब नदीवर. त्यानंतर 2026 मध्ये जैवविविधतेवर संयुक्त राष्ट्र परिषदेची
कोप 17 महत्वाचं बघा, कोप 17 यजमान पद कोणत्या देश भूषवणार आहे? ओके, 2026 मध्ये कोप 17 होणार आहे. तो कोण आहे? आर्मेनिया. ओके, त्या ठिकाणी आर्मेनिया हा जो देश आहे त्यामध्ये आर्मेनिया देशामध्ये ही जे हे होणार आहे कोप 17 होणार आहे. ओके, त्या ठिकाणी आर्मेनिया टेकिंग ॲक्शन फॉर नेचर अशा प्रकारचं हे टायटल असणार आहे. 2000 ऑक्टोबर 2026 मध्ये ही परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये या ठिकाणी आर्मेनियाची राजधानी एरेवन, ओके, आर्मेनियाची राजधानी एरेवन या ठिकाणी इथं आयोजन केलेलं आहे, एरेवन. आणि 2024 ची जी कोप 17 झाली होती त्याचं कोलंबियामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजे याच्या अगोदर जी कोप 16 झाली होती ती कोलंबियामध्ये होती आणि कोप 17 जी आहे ती कुठं होणार आहे? आर्मेनिया इथं होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट की फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन 2025 चा विजेता कोण बनलेला आहे? तर कोण आहे? मॅग्नस कार्लसन. ओके, मॅग्नस कार्लसन जो आहे तो या ठिकाणी हा विजेता ठरलेला आहे आणि यामध्ये त्याचं जे आहे हे सहावं वर्ल्ड रॅपिड विजेतेपद आहे. भारताच्या अर्जुन इरेगेसी या स्पर्धेत काय आहे? कांस्य पदक मिळालेलं आहे. तर इथं लक्षात ठेवायचं आहे हा नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन. कुठला आहे हा? नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन, याला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 2026 ते 29 या कालावधीसाठी BWF ॲथलेटिक कमिशन चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर इथं लक्षात ठेवायचं आहे PV सिंधू यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी हे तिथं सदस्य म्हणून काम करत होत्या. तर यामध्ये PV सिंधूची 26 ते 29 या कालावधीत BWFच्या ॲथलेटिक कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्या आयोगाचे सदस्य म्हणून काम करत होत्या. त्यांना सिंधूला या ठिकाणी अर्जुन पुरस्कार आहे, त्याचबरोबर काय आहे? पद्मश्री पुरस्कार आहे, पद्मभूषण पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर आहे 37. यामध्ये द 11th आवर, ओके, द 11th आवर हे पुस्तक कोणाद्वारे लिहिले गेले आहे? तर हे कोण आहे? तर सलमान रश्दी. लक्षात ठेवा, सलमान रश्दीनं हे पुस्तक लिहिलेलं आहे, द 11th आवर. ओके, सलमान रश्दी द 11th आवर हे पुस्तक लिहिलेले आहे आणि 1981 मध्ये मिडनाईट चिल्ड्रन साठी त्यांना बुकर प्राइज सुद्धा मिळालेला आहे आणि त्यांना 2025 चा डेटन पीस प्राइज लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, असे हे सलमान रश्दी. त्यानंतर यामध्ये हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स जे 2025 च्या पदक तालिकेमध्ये कोणत्या विद्यापीठाचा अव्वल स्थान आलेला आहे? तो कोणता विद्यापीठ आहे? चंदीगड विद्यापीठाला सर्वात जास्त पदक मिळालेले आहेत. त्यानंतर जगातील पहिला फिफा पीस प्राइज आपण पाहिलं कोणाला देण्यात आलेले आहे? डोनाल्ड भाईला देण्यात आलेला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर सध्या चर्चेत असलेलं वन नेशन वन लायसन्स वन पेमेंट, वन नेशन वन लायसन वन पेमेंट हे कशाशी संबंधित आहे? ते कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कॉपीराईट ह्याच्यासाठी काय आहे? हे संबंधित आहे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये सरकार केंद्र सरकार जे आहे केंद्रीय परवाना संस्था स्थापन करून रॉयल्टी जे आहे ते या संदर्भात या ठिकाणी काय करणार आहे? कायदे करणार आहे. त्यानंतर 2025 चा UNEP चॅम्पियन ऑफ द अर्थ, UNEP चॅम्पियन ऑफ द अर्थ हा सन्मान कोणत्या भारतीयाला देण्यात आला? ओके, त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे सुप्रिया साहू यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर ओके, सुप्रिया साहू यांना इम्प्रेशन अँड ॲक्शन श्रेणीमध्ये हा सन्मान मिळालेला आहे आणि दिनाली मोदी यांना यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार दिलेला आहे. हा संयुक्त राष्ट्रसंघाचा काय आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरणाबाबतीचा सर्वोच्च सन्मान आहे, पर्यावरणाचा सन्मान आहे, पर्यावरण बाबतीचा. त्यानंतर ज्यांच्या विरोधात महाभियोग मांडला गेला ते न्यायमूर्ती GR स्वामीनाथन, ओके, हे कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत? ओके, तर कोणते आहेत? या ठिकाणी मद्रास उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय, GR स्वामीनाथन. तर यामध्ये हा जो महाभियोग आहे त्यांच्या विरुद्ध मांडण्यात आला. न्यायाधीशांना हटवण्याची जी प्रक्रिया आहे तर एक कलम जे आहे किंवा आर्टिकल किती आहे संविधानातील? आर्टिकल 124 नुसार त्यांना या ठिकाणी हलवलं जातं. यांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सांप्रदायिक तणावात आरोप झाल्याचा यांच्यावर आरोप आहे किंवा की यांनी
काय केलेलं आहे की सांप्रदायिक तणाव जो आहे तो उत्पन्न होईल अशी टिप्पणी केलेली आहे, असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर 43 नंबरचा क्वेश्चन, जागतिक मृदा दिवस. ओके, जागतिक मृदा दिवस किंवा वर्ल्ड सॉइल डे 2025 ची थीम काय आहे? त्यामध्ये हेल्दी म्हणजे वर्ल्ड सॉइल डे ची थीम होती हेल्दी सॉइल. ओके, हेल्दी सॉइल फॉर हेल्दी सिटीज, हेल्दी सॉइल फॉर हेल्दी सिटीज हे जे आहे ही थीम होती. यामध्ये दरवर्षी 5 डिसेंबर रोजी, लक्षात ठेवा, कधी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो आणि थीम होती हेल्दी सॉइल फॉर हेल्दी सिटीज. त्यानंतर कोणत्या संस्थेने UPI जगातील सर्वात मोठी रिटेल फॉर पेमेंट सिस्टीम घोषित केलं आहे? तर या ठिकाणी कोण? IMFनं. तर UPI कोणाचं आहे? भारताचं हे या ठिकाणी एक ॲप आहे भारताच्या UPIद्वारे. जगभरातील रिअल टाइम डिजिटल पेमेंटमध्ये 49% पेमेंट जे आहे ते भारताच्या UPIद्वारे होतात आणि त्यामुळं IMFने ओके UPIला जगातील सर्वात मोठी रिटेल फास्ट पेमेंट सिस्टीम म्हटलेलं आहे आणि UPIची सुरुवात 2016 मध्ये रघुराम राजन यांच्या हस्ते झाली होती. कोणाच्या हस्ते झाली होती? रघुराम राजन यांच्या हस्ते झाली होती. ते तेव्हा कोण होते? RBIचे गव्हर्नर होते. त्यानंतर नीती आयोगाने कोणत्या राज्याला जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे? जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, तर हे कोणाला म्हटलेलं आहे? मिझोरामला म्हटलेलं आहे. मिझोरामला जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलेलं आहे कारण यामध्ये की मिझोराममधील ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय आल्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले गेलेलं आहे आणि त्याला GI टॅग सुद्धा दिलेला आहे. तर मिझोरामचे आले हे उच्च दर्जाचे मानले जाते. मध्य प्रदेश हे उत्पादनाच्या बाबतीत काय सर्वात मोठे. तर यामध्ये मिझोरामला काय आहे? हे याच्यामध्ये मिझोरामचे जे आलं आहे ते ऑर्गॅनिक पद्धतीचं आहे आणि सर्वाधिक उत्पादनाच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी कोण येणार आहे? मध्य प्रदेश हे उत्पादनाच्या बाबतीत आहे. त्यानंतर नेक्स्ट 46 नंबरचा क्वेश्चन की मानव अधिकार दिवस, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस 2025 ची थीम काय होती? तर यामध्ये होती की ह्युमन राईट्स अवर अहेड. ओके, एव्हरी डे इन्सिलियन्स. इन्सिलियन्स इथं बघू आपण यामध्ये की दरवर्षी 10 डिसेंबर जो आहे हा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस 1948 या UDHR ओके त्या ठिकाणी हे ह्युमन राईट कमिशन जे होतं, ह्युमन राईट कमिशनचा ह्युमन राईट्स ॲक्ट किंवा या ठिकाणी की हा मानव अधिकारांचा जो हे होता जाहीरनामा होता, तर त्या जाहीरनाम्याच्या स्मरणार्थ हा दिवस आहे 10 डिसेंबर आणि थीम आहे ह्युमन राईट अवर एव्हरीडेज इसेन्शियल्स. ओके, एव्हरीडे इसेन्शियल, ह्युमन राईट अवर एव्हरीडे इसेन्शियल. लक्षात ठेवायचं 10 डिसेंबर काय आहे? आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आहे. त्यानंतर जगातील सर्वात उंच वॉर मेमोरियल, जगातील सर्वात उंच वॉर मेमोरियलचं उद्घाटन जे आहे हे करण्यात आलं. कुठं? तर लद्दाखमध्ये. लद्दाखमध्ये जगातील सर्वात उंच वॉर मेमोरियल आहे. तर संरक्षण मंत्र्यांनी राजनाथ सिंग यांनी लेहमध्ये 14,500 फूट उंचीवर याचं उद्घाटन केलं आणि गलवान त्याला म्हटलेलं आहे गलवान वॉर मेमोरियल. गलवान वॉर मेमोरियल म्हणून ओळखलं गेलेलं आहे. गलवानमध्ये शहीद झालेल्या 20 जवानांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हे जगातलं सर्वात उंच मेमोरियल जे आहे हे बनवण्यात आलेलं आहे. त्यानंतर टाइम मॅगझिन 2025 सालासाठी कोणत्या CEO ऑफ द इयर हे कोणाला CEO ऑफ द इयर म्हणून घोषित केलेलं आहे? तर कोण आहे? नील मोहन. हे या ठिकाणी यूट्यूबचे काय आहेत? सध्या यूट्यूबचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ओके, नील मोहन हे अध्यक्ष म्हणून काय आहे? नील मोहन हे सध्या जगातील सर्वात मोठी जी व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे यूट्यूबचे CEO म्हणून काम पाहत आहेत. ओके, त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं अगदी दर्जेदार जी बॅच आहे ती म्हणजे सरळ सेवेची बॅच आहे. ही बॅच अगदी मोफत पद्धतीने किंवा या ठिकाणी माफक शुल्क आपण ज्याला म्हणू तर 1499 रुपयामध्ये या ठिकाणी ही बॅच अवेलेबल आहे. ओरिजिनल जी फी आहे 3000 रुपये आहे आणि माफक शुल्क मध्ये ही सध्या सवलतीच्या दरात सुरू आहे. त्याचबरोबर इतर सुद्धा बॅचेस जे आहेत तर आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला उपलब्ध आहेत. नेक्स्ट 49 नंबरचा क्वेश्चन. त्यामध्ये ISSF वर्ल्ड कप 2025चा पदक तालिकेत भारताचा क्रमांक कितवा आहे? त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? दुसरा आहे. भारताचा क्रमांक दुसरा आहे.
यामध्ये भारत अंतिम पदकतालिकेमध्ये 28 पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे आणि भारताने 11 सुवर्ण, 9 रौप्य आणि 8 कांस्य पदक जे आहेत हे जिंकलेली आहेत. आणि चीन जो आहे या ठिकाणी तो पहिल्या क्रमांकावर आहे. ओके. आणि अमेरिका जो आहे तो तिसऱ्या क्रमांकावर, भारत कितव्या आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर या ठिकाणी 50 नंबरचा क्वेश्चन आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 50 क्वेश्चन मित्रांनो कव्हर केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण 100 पेक्षाही जास्त क्वेश्चन जे आहेत ते डिसेंबरमध्ये जो रिलेव्हंट असा कंटेंट आहे त्या रिलेव्हंट कंटेंटवर आपण इथं बनवले आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. आता यामध्ये द आर्टन कॅपिटल, ओके, आर्टन कॅपिटलच्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारतीय पासपोर्टचा क्रमांक काय असेल? तर या ठिकाणी कितवा आहे? 67वा नंबर आहे. तर यामध्ये 2025च्या निर्देशांकात भारताचे 67वे स्थान जे आहे याच्यामध्ये पटकवलेले आहे आणि UAE चा पासवर्ड जगात सर्वात शक्तिशाली ठरलेला आहे. ओके. या ठिकाणी युनायटेड अरब एमिरेट्स, ओके, UAE युनायटेड अरब एमिरेट्सचा पासपोर्ट जो जगात सर्वात शक्तिशाली ठरलेला आहे. आणि त्यानंतर आहे सिंगापूर, स्पेन हे दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान जो आहे तो 91 स्थानावर आहे आणि भारताचा नंबर कितवा आहे? 67व्या स्थानावर आहोत आपण की पासपोर्टच्या बाबतीमध्ये. त्यानंतर पुढे नेक्स्ट हे 51 नंबर, स्क्वॅश वर्ल्ड कप 2025 चे विजेतेपद हे कोणत्या देशाने जिंकलेले आहे? स्क्वॅश म्हटलं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे भारत. भारताने हे विजेतेपद जिंकलेले आहे. चेन्नई येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि हाँगकाँगला या ठिकाणी भारताने काय आहे पराभव केलेला आहे. आणि स्क्वॅश वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरलेला आहे. स्क्वॅश वर्ल्ड कप जिंकणारा भारत जो आहे हा पहिला देश ठरलेला आहे आणि या विजयाने भारतीय स्क्वॉश इतिहासाचा नवा अध्याय लिहिला गेलेला आहे. इथं लक्षात ठेवायचं की स्क्वॉश वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा आशियामधला पहिला देश आहे, आशियाई देशामधला. त्यानंतर ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ, महत्वाचं आहे बघा, राज्य शिक्षण मंडळ कोणतं आहे? तर यामध्ये आहे बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्ड, ओके, ज्याला या ठिकाणी ISO प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तर बिहार बोर्डला ISO प्रमाणपत्र मिळालेले देशातील पहिले जे आहे ते राज्य मंडळ ठरलेले आहे आणि निकालांती कमी वेळात आणि प्रभावीपणे जाहीर केल्याबद्दल हा निकाल जो आहे अत्यंत कमी वेळात आणि प्रभावीपणे जाहीर केल्यामुळं बिहार बोर्डला हा ISO देण्यात आलेला आहे. आणि ISOचे मुख्यालय कुठं आहे? त्या ठिकाणी जिनेव्हा, स्वित्झर्लंडला. त्यानंतर 18व्या बिहार विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या प्रेम कुमार कोणत्या मतदारसंघाचे आमदार आहेत? ओके. तर या ठिकाणी ते कुठले आहेत? गया या मतदारसंघाचे आमदार आहेत. ओके. प्रेम कुमार हे गया मतदारसंघातून सलग 9व्यांदा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, 9th टाइम. ओके. आणि 18व्या बिहार विधानसभेचे ते अध्यक्ष म्हणून बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. आणि 2025च्या निवडणुकीत NDAला, ओके, तर या ठिकाणी मोठा विजय इथं मिळालेला आहे. त्यानंतर भारतात दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो. तो कधी आहे? त्यामध्ये 2 डिसेंबरला हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस जो आहे तो साजरा केला जातो. त्यानंतर 1984च्या भीषण भोपाळ दुर्घटनेच्या स्मरणार्थ हा जो दिवस आहे म्हणजे कोणता? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2 डिसेंबर. हे 2 डिसेंबरला भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. ओके. आणि त्या गॅस दुर्घटनेच्या स्मरणार्थ या ठिकाणी हा दिवस पाळला जातो. 2025ची थीम होती सस्टेनेबल लिव्हिंग फॉर अ ग्रीन फ्युचर. आणि यामध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये मिथाइल आयसोसायनेट हा जो गॅस आहे, ओके, या ठिकाणी पॉयझनस जो गॅस आहे तो बाहेर पडला होता आणि अनेक लोकांचा मृत्यू जे आहे तो झोपेमध्येच मृत्यू झाला होता. अशा प्रकारची ही दुर्घटना जी आहे ती भोपाळ झाली होती, भोपाळ गॅस ट्रॅजेडी. तर इथं लक्षात ठेवायचं आहे मिथाइल आयसोसायनाइट हा गॅस गळतीमुळं ही या ठिकाणी मोठी दुर्घटना झाली होती 2 डिसेंबर. त्यानंतर जगातील सर्वात उंच प्रभू श्रीराम चा जो पुतळा आहे तो कुठं उभारण्यात आलेला आहे? आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तर कुठं आहे? पणजी, गोवा येथे हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर सुलतान अझलन शाह कप 2025 मध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकलेले आहे? त्यामध्ये रौप्य पदक जे आहे त्याने जिंकलेले आहे सुलतान अझलन शाह हॉकी.
आता सुलतान अदलन शाहच्या बाबतीत जर पाहिलं त्या ठिकाणी मलेशियामध्ये ही 31वी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि भारताने ती जिंकलेली आहे, परंतु रौप्य पदक इथं मिळालेलं आहे आणि अंतिम सामन्यात बेल्जियमने भारताचा पराभव केला, म्हणजे अंतिम सामन्यामध्ये भारताला पराभव स्वीकारला नाही तर या ठिकाणी गोल्ड आला असतं, परंतु बेल्जियमने भारताला हरवलेलं आहे. तर बेल्जियम लक्षात ठेवायचं ज्याने भारताला हरवलं. आणि ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 10 वेळा हे जे पद आहे या ठिकाणी विजेतेपद हे विजेतेपद जे आहे हे मिळवण्याचा विक्रम केलेला आहे. तर त्यामध्ये कोणाचा नंबर आहे? ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट 57 नंबरचा क्वेश्चन आहे. आता यामध्ये 57 नंबरच्या क्वेश्चन मध्ये की 2025च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? वर्ल्ड ॲथलेटिक्स ऑफ द इयर तर कोण आहे या ठिकाणी? हे आर्मंड ड्युप्लेटिस अँड सिडनी मॅकॅफ्लिप्स लेव्हरॉन या दोघांनाही या ठिकाणी काय आहे हे वर्ल्ड ॲथलेटिक ऑफ द इयर देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय जो आहे तो 3 बरोबर आहे, 1 आणि 2. तर यामध्ये स्वीडनचा आर्मंड ड्युप्लिएटिस आणि अमेरिकेची सिडनी मॅकॅफ्लिन यांना या ठिकाणी हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर यामध्ये हा पुरस्कार जो आहे तिसऱ्यांदा आपल्या नावावर केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी डुप्लेसने हा पुरस्कार तिसऱ्यांदा त्याला मिळालेला आहे आणि हा पुरस्कार 6 वेळा जिंकण्याचा विक्रम जो आहे या ठिकाणी हा पुरस्कार 6 वेळा जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? उसेन बोल्टच्या नावावर आहे, जो रनर आहे. त्या या ठिकाणी त्यांच्या नावावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 58 नंबरचा क्वेश्चन. 58 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो पंजाब नॅशनल बँकेने आपली पहिली महिला ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर हरमनप्रीत कौर हे जे आहे महिला क्रिकेटपटू आहे आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची काय आहे ती कर्णधार आहे हरमनप्रीत कौर. आणि भारत आणि साऊथ आफ्रिका या दरम्यान या ठिकाणी फायनल मॅच झाला आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला. तर यामध्ये ही कर्णधार होती हरमनप्रीत कौर. T20 हा जो या ठिकाणी स्पर्धा होती. त्यानंतर सिप्री टॉप 100 जागतिक शस्त्रास्त्र कंपनी 2024च्या यादीत भारतातील कंपनी जी आहे ती कोणती कंपनी आहे? त्यामध्ये आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या माध्यमातून विविध प्रकारचे शस्त्र जे आहे हे तयार केले जातात. त्यानंतर या ठिकाणी जागतिक यादीमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिकलने 44व्या क्रमांकावर क्रमांक मिळवलेला असून भारतातील अव्वल कंपनी आहे. आणि त्यानंतर आहे BEL ला 58वे आणि माझगाव डॉकला 91 स्थान मिळाले आहे. जागतिक स्तरावर या ठिकाणी जागतिक स्तरावर 1 नंबरला जी कोणाची आहे? अमेरिकेची लॉकहीड मार्टिन जी आहे ही पहिल्या क्रमांकावर, म्हणजे ही जगातली सर्वात मोठी कंपनी आहे जी काय करते? शस्त्रास्त्र तयार करते. ती कोणती आहे? लॉकहीड मार्टिन. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेने या ठिकाणी बघितलं आपण हरमनप्रीत कौर. त्यानंतर सिप्री पण पाहिलं आपण. भारताने डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या देशासोबत रिलॉस लॉजिस्टिक करार केला? त्यामध्ये आपण रशियासोबत जो आहे रशियासोबत या ठिकाणी हा रिलॉस लॉजिस्टिक करार जो आहे तो केलेला आहे. रिलॉस कराराद्वारे दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी सुविधा म्हणजे इंधन दुरुस्ती या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे भारताला रशियाच्या नौदल आणि हवाई दलावर काय आहे प्रवेश करता येईल. त्यामुळे या ठिकाणी आर्टिक आणि पॅसिफिक महासागरामध्ये भारताचा प्रभाव जो आहे यामुळे वाढणार आहे. तर अशा प्रकारचं हे महत्त्वाचं या ठिकाणी क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की दरवर्षी 5 डिसेंबर या ठिकाणी जागतिक मृदा दिवस जो आहे तो या ठिकाणी जागतिक वर्ल्ड सॉइल डे जो आहे तो साजरा केला जातो. तर यावर्षीची थीम काय आहे? हेल्दी सॉइल फॉर हेल्दी सिटीज आहे. त्यानंतर हे रिटेल फास्ट पेमेंट जे आहे आपण बघितलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला देण्यात आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी भारत आणि संयुक्त अरब अमिरात युनायटेड अरब एमिरेट्स जे आहे दरम्यान डेझर्ट सायक्लॉन 2 हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला? डेझर्ट सायक्लॉन 2 भारत आणि या ठिकाणी UAE यांच्या दरम्यान होता. तो अबुधाबी या ठिकाणी इथं हा जो सराव आहे तो करण्यात आला.
त्यानंतर हा जो सराव आहे अबुधाबी इथं आयोजित करण्यात आला. या युद्ध सरावाची ही दुसरी आवृत्ती असून यात या ठिकाणी भारतीय सैन्याच्या 45 जवानांचा इथं सहभाग होता. त्यानंतर 2025 मध्ये WTA प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर या ठिकाणी आरियाना आरियाना सबालेंका, ओके, आरियाना सबालेंका यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आरियाना सबालेंका कोण आहे? त्या ठिकाणी 2025 मध्ये WTA प्लेयर ऑफ द इयर हा या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार संपूर्ण हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो. चला, लेनकाने वर्षभर टेनिस जगतात जे आहे ते वर्चस्व गाजवलं होतं आणि टेनिस जगतामधला हा या ठिकाणी एक महत्त्वाचा पुरस्कार इथं मानला जातो. तो मिळालेला आहे आरियाना सबालेंका. त्यानंतर झारखंडने कोणत्या संघाला हरवून या ठिकाणी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 जिंकली? तो कोणाला? हरियाणाला हरवून. आता यामध्ये हे झारखंड संघाने अंतिम सामन्यामध्ये हरियाणाचा पराभव केला आणि पहिल्यांदा या ठिकाणी ही ट्रॉफी जिंकलेली आहे. ते या ठिकाणी ही महत्त्वाची ट्रॉफी जी आहे ते कोणी जिंकलेली आहे? झारखंडनं जिंकलेली आहे. त्यानंतर चर्चेत असलेलं हेनान बेट, ओके, हेनान आयलँड जे आहे हे कोणत्या देशाचा हिस्सा आहे? हेनान आयलँड तर या ठिकाणी हा चीन या देशाचा हिस्सा आहे. चीन. त्यामध्ये हेनान बेट जे आहे चीनचे सर्वात दक्षिणेकडील राज्य असून, ओके, त्या ठिकाणी हे हेनान बेट कुठे येतं? या ठिकाणी येतं हेनान बेट, ओके, हेनान आयलँड. तर हे सर्वात दक्षिणेकडील राज्य असून ते नुकतेच चर्चेत आलेले आहे. चीनने या संपूर्ण बेटाला विशेष सीमाशुल्क पर्यवेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्याचबरोबर हे जगातील सर्वात मोठे मुक्त व्यापार बंदर फ्री ट्रेड पोर्ट म्हणून देखील या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारचं हे हेनान बेट जे आहे, आयलँड जे आहे, हे कोणाच्या मालकीचं आहे? ते हे चायनाच्या मालकीचं आहे. त्यानंतर 2025 फिफा अरब कप जो आहे तो विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तो कोणता देश आहे? या ठिकाणी हा आहे मोरोक्को देशाने या ठिकाणी हा कप जो आहे तो जिंकलेला आहे. यामध्ये कतारमध्ये आयोजित केलेला, कुठं होती ही स्पर्धा? कतारमध्ये स्पर्धा होती आणि मोरोक्कोने मोरोक्कोने कोणाचा पराभव केला? जॉर्डनचा पराभव केला आणि हा या ठिकाणी कप जिंकला. मोरोक्कोने दुसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवलेलं आहे. नेक्स्ट, सशस्त्र सीमा बल, ओके, सशस्त्र सीमा बलाची स्थापना कधी करण्यात आली होती? ओके, या ठिकाणी 1963 मध्ये ही स्थापना करण्यात आलेली आहे. की SSB ने 20 डिसेंबर रोजी आपला या ठिकाणी 62वा स्थापना दिवस साजरा केला आणि भारत चीन युद्धानंतर 1962, त्यानंतर 20 डिसेंबर 1963 रोजी याची स्थापना करण्यात आली. SSB हे दल नेपाळ आणि भूतानच्या सीमेचं रक्षण करतं. नेपाळ आणि भूतान या सीमेचं रक्षण करण्याचे आहे SSB. त्यानंतर 71 नंबरचा क्वेश्चन आहे. 2025चा प्रतिष्ठित टर्नर प्राइज हा कोणाला देण्यात आला आहे? टर्नर प्राइज. आता टर्नर प्राइजचं म्हटलं तर या ठिकाणी कोणाला देण्यात आलेलं आहे? नेनेना कालू, ओके, नेनेना कालू यांना देण्यात आलेला आहे. त्यामध्ये ह्या स्कॉटलंडच्या कलाकार आहेत, ओके, नेनेना कालू हिला या ठिकाणी हा सन्मान देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी ह्यांचं या ठिकाणी विविध प्रकारच्या मूर्ती आहेत, रेखाचित्र तर बनविणाऱ्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. आणि टर्नर प्राइज हा ब्रिटनमधील सर्वात मोठा कला पुरस्कार म्हणून मानला जातो. तर टर्नर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? स्कॉटलंडचे कलाकार ननेना कालू यांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे, टर्नर प्राइज. त्यानंतर 2025 एशियन युथ पॅरा गेम्स त्या पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 7वा क्रमांक आहे. कितवा? 7वा. तर दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भारताने 102 पदक जिंकले होते आणि भारताने 36 सुवर्ण, 28 रौप्य आणि 38 कांस्य पदक जे आहेत हे जिंकलेले आहेत. तर यामध्ये पहिल्या नंबरला जे आहे ते आहे उझबेकिस्तान किती आहे? 197 पदक जिंकलेले आहे पहिल्या नंबरला. त्यानंतर पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सच्या शुभंकराचं किंवा मॉस्कॉट ज्याला म्हणतात शुभंकर
ओके, तर याचं नाव काय आहे? तो होतं मोरवीर. ओके, मोरवीर जे आहे याचं नाव आहे. छत्तीसगडमध्ये बिलासपूर येथे खेळ आयोजित करण्यात आले होते आणि शुभंकर जे आहे मोरवीरमध्ये, मोर म्हणजे या ठिकाणी मोरवीर, मोर म्हणजे माझा, वीर म्हणजे वीरतेचं प्रतीक जो आहे तो या ठिकाणी मानला जातो. आणि याचा उद्देश होता की आदिवासी खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, त्यांना ऑपॉर्च्युनिटी निर्माण करणे हा त्याचा हेतू होता. त्यानंतर चिप्री या ठिकाणी टॉप 100 जागतिक यादीत भारताच्या कोणत्या कंपनीचे स्थान जे आहे सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे? ते हेल हिंदुस्तान एरोनॉटिकल. ओके, त्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिकल्स. त्यानंतर भारताने डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या देशासोबत रिलॉस हे बघितलं आपण. ओके, खुर्दा दे डिजिटल पेमेंट सिस्टीम पण बघितलेली आहे. जिंजर कॅपिटल बघितलं. त्यानंतर ऑफ त्यानंतर या ठिकाणी बिहार हे राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. डिसेंबर 2025 नुसार भारतातील एकूण रामस्थान स्थळाची जी संख्या आहे ती किती झालेली आहे? 96. आणि सध्या किती आहे? सध्या 98 झालेली आहे. ओके, त्यानंतर अणुऊर्जा क्षेत्र खाजगी कंपनीसाठी खुले करणारे कोणते विधेयक ओके संसदेत मंजूर करण्यात आले आहे? तर कोणतं विधेयक आहे? शांती विधेयक. ओके, शांती विधेयक आहे. या ठिकाणी शांती विधेयक जे आहे मंजूर करण्यात आले. शांती विधेयकामुळे भारताने अणुऊर्जा क्षेत्र हे आता खाजगी गुंतवणुकीसाठी काय आहे? ओपन केलं आहे. नंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पहिल्यांदा कोणी जिंकलेलं आहे? झारखंडनं जिंकलेलं आहे, लक्षात ठेवा. तर त्यानंतर नासाचे 15वे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी जेरेड इसाकमन. ओके, जेरेड इसाकमन जे आहे यांची निवड करण्यात आलेली आहे. नंतर महाराष्ट्र एमपीसीच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? विवेक भीमनवार यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहिला महत्त्वाचा बघा, अत्यंत महत्त्वाचा, पहिला मराठी भाषा जीवन गौरव पुरस्कार जो महाराष्ट्र सरकार मार्फत दिला जातो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत दिला जातो, हा पुरस्कार या ठिकाणी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ते लक्षात ठेवा, यास्मीन शेख. ओके, यास्मीन शेख यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यास्मीन शेख जे आहेत या ठिकाणी ह्या लेखिका आहेत. ओके, तर यांना हा पुरस्कार आहे. त्यांनी नुकत्याच युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये भारताचा कोणता सण? या ठिकाणी दिवाळी सण जो आहे तो या ठिकाणी या सणामध्ये येतो. त्यानंतर हे 2026च्या IPL मधील सर्वात महागडा ठरलेला परदेशी खेळाडू कोणता आहे? तो कोण होता? तो होता कॅमेरून ग्रीन. कॅमेरून ग्रीन जो आहे हा या ठिकाणी सर्वात महागडा खेळाडू आहे आणि तो कुठला आहे? ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. ओके, आणि त्याला कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केलेला आहे 25.20 कोटी रुपयाला. त्यानंतर पहिली सॅफ महिला क्लब चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे? त्यामध्ये या ठिकाणी ईस्ट बंगाल क्लब, लक्षात ठेवा, ईस्ट बंगाल क्लबनं ही जी स्पर्धा आहे ही जिंकलेली आहे. आणि पहिली सॅफ महिला क्लब चॅम्पियनशिप काठमांडू येथे झाली होती. काठमांडू म्हणजेच कुठं? नेपाळ येथे पार पडली. यामध्ये भारताच्या ईस्ट बेंगाल क्लबने या ठिकाणी नेपाळ APA या ठिकाणी पराभव करून विजेतेपद मिळवलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा ईस्ट बेंगाल हा पहिला भारतीय महिला क्लब ठरलेला आहे. त्यानंतर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या मुलाचा समावेश यामध्ये आहे? तर अर्णव महर्षी याचा समावेश आहे. तर 26 डिसेंबर रोजी या ठिकाणी साजरा होणाऱ्या वीर बाल दिनानिमित्त, ओके, 26 डिसेंबर वीर बाल दिनानिमित्त 20 मुलांना या ठिकाणी किंवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार या ठिकाणी गौरवण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगरमधील अर्णव महर्षी या मुलाचा समावेश आहे. आणि अर्णवने लकवाग्रस्त रुग्णांच्या हातासाठी AI आधारित पुनर्वसन उपकरण जो आहे याचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पेटा इंडियाद्वारे पर्सन ऑफ द इयर, ओके, पेटा इंडियाद्वारे पर्सन ऑफ द इयर, ओके, पर्सन ऑफ द इयर जो पुरस्कार आहे 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर या ठिकाणी रवीना टंडन याला हा पुरस्कार देण्यात आले पर्सन ऑफ द
इयर पेटा इंडियातर्फे. पेटा इंडियातर्फे देण्यात जाणारा पर्सन ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे रवींद्रनाथ देण्यात आलेला आहे. त्यानंतर कायदेशीर वन्यजीव व्यापारावर 134 देशामध्ये मोठी कारवाई करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले? तर कोणतं ऑपरेशन होतं? ऑपरेशन थंडर. ओके, लक्षात ठेवा, ऑपरेशन थंडर जे आहे हे या ठिकाणी इथं राबवण्यात आलं, ऑपरेशन थंडर. त्यानंतर ओके, यामध्ये ऑपरेशन थंडर जे आहे हे राबवण्यात आलं. नंतर डेझर्ट सायक्लॉन हा जो युद्ध सराव आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये? युनायटेड अरब एमिरेट या दोन देशामध्ये तो झालेला आहे. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्यामध्ये डॉक्टर मनाली क्षीरसागर ओके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डिसेंबर 2025 मध्ये 100 नंबरचा क्वेश्चन आहे. डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या महान व्यक्तीच्या जयंतीला 200 वर्ष पूर्ण झालेले आहे? तर कोणाच्या? या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांना 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि यामध्ये या ठिकाणी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष किंवा रेडिओला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म गटात भारताचा अधिकृत चित्रपट म्हणून या ठिकाणी कोणता हे झालेला आहे प्रेझेंट? होम बाउंडर हा चित्रपट गेलेला आहे. त्या ठिकाणी ऑस्कर चित्रपटाच्या पारितोषिकाच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी 15 चित्रपटांची निवड करण्यात आली आणि ह्या 15 मध्ये या ठिकाणी हा चित्रपट होता. ओके, होम बाउंडर. आणि नीरज घायवान यांनी डायरेक्ट केलेला हा होम बाउंडर पुरस्कार आहे. त्यानंतर पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स मध्ये या ठिकाणी छत्तीसगडचा शुंभकर काय होता? या ठिकाणी मोर वीर होता. त्यानंतर सरकारी शाळांमध्ये भगवद्गीतेचा श्लोकांचे पठण अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणतं आहे? तर हे आहे उत्तराखंड. ओके, उत्तराखंड या राज्यामध्ये सरकारी शाळेमध्ये सगळीकडे काय आहे या ठिकाणी की भगवद्गीताचं श्लोकाचं पठण केलं जातं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी की डिसेंबर महिन्यामध्ये जे महत्त्वाचं करंट आहे ते आपण कव्हर केलेलं आहे. त्याचबरोबर या करंट अफेअर्सच्या सिरीजचा डेफिनेटली येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होणार आहे. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची सरळ सेवेची बॅच सध्या अवेलेबल आहे ऑफर प्राईजमध्ये. त्याचबरोबर इतर बॅचेससाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. काही जरी या ठिकाणी इश्यू असेल तर खाली नंबर्स दिलेले आहेत आणि त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. इमिडिएटली टेलिग्रामवर आपल्याला ही PDF जे आहे हे क्वेश्चनची PDF इथं उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी जानेवारी 2026ला सुरुवात करू. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट द्यायला विसरू नका. तुम्हाला आवडला नाही आवडला असेल मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्हाला आवडला असेल तर आधी या ठिकाणी किंवा लाईक करायला विसरू नका. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.